अभिमानास्पद विषय असेल आपल्यासाठी, त्याच्यासाठी तुम्हा सर्वांच्या सहकार्याशिवाय आम्हाला इतर शक्य नाहीये. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून परत तुम्हाला विनंती करतो की आपण सर्व गणेश मंडळांनी अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. पोलीस पाटील, शहरातील सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला भगिनी, तसेच पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, तसे बाहेर येत असतील ते तुम्ही पालन करता असे मी अपेक्षा करतो आणि आपण चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच गणेशोत्सवाची मिरवणूक आपण डीजे विरहित आणि पारंपरिक वाद्याचा वापर करून करणार आहोत. कारण डीजे मुळे होणारे नुकसान तुम्हाला माहित आहे, त्याचा साईड इफेक्ट. येणारा गणेशोत्सव हिंदू मुस्लिम ऐक्य राखून कसा शांततेत साजरा करता येईल हे आपण या ठिकाणी जास्तीत जास्त याचा प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंतचा पूर्व इतिहास पाहता मंचरच्या दोन्ही समाजातील लोकांनी आतापर्यंतचा गणेशोत्सव एकदम शांततेत आणि उत्साहात पारंपरिक वाद्याचा वापर करून साजरा केला. आपण सर्वजण मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाचं आगमन करणार आहोत. गणपतीचे 10 दिवस आपण सर्वजण वेगवेगळे कार्यक्रम घेऊन विसर्जनासाठी येत असतात. त्या विसर्जन घाटाची सर्व तयारी आम्ही आमची ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि मी वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी करत असतो. गणपती मंडळांनी माझी गणपती मंडळाला विनंती असे असेल की गणपतीची उंची, गणपती कमीत कमी आपल्या मंडळातील मुलांना जे आपल्याबरोबर कार्यकर्ते आहेत त्यांना उचलून आपल्याला नदीच्या पात्रापर्यंत नेता येईल अशीच मूर्ती असावी. कारण गणपती विसर्जन करताना किती त्रास होतो हा आम्हाला माहिती आहे. या ठिकाणी डीजे लागल्यानंतरच असणार पब्लिक क्राऊड आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या गणपती विसर्जनाला आल्यानंतर शिल्लक राहिलेली मुले फार कमी असतात. लाईफ जॅकेट आणि छोटीशी कोटी सारखं आम्हाला त्या ठिकाणी करून दिलं होतं. आम्ही तहसील असेल किंवा ह्याच्याकडे सुद्धा मागणी केली होती की गणपतीची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते. आलेला समाज त्या ठिकाणी थांबायला तयार नसतो. आमचा त्या ठिकाणी झगडा देखील होतो. लोक म्हणतात आमचा गणपती आधी ठेवलाय, नंतर ठेवलाय, आमचा न्या तुमचा न्या, त्याच्यावर सुद्धा लोक वाद घालतात. त्याच्यानंतर जाणव काढणे, उच्च म्हणजे आपला हार किंवा असतात ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काढायला लावतो. त्याच्यावरून देखील बरेचसे नागरिक आमच्यावरती शंका घेतात, मग तुम्ही असं का करता. आम्ही काय म्हणतो, नदीचं पाण्यात मासे येतात म्हणून या गोष्टी आपल्या त्या ठिकाणी हे ठेवलं असते, ट्रॅक्टर ट्रॉली असते त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी टाकावं असं आम्ही त्या ठिकाणी सांगत असतो. परंतु काही कार्यकर्ते थोडे उत्साही कार्यकर्ते असतात, ते आम्हाला थोडंसं हे करतात. तरी पण काय एवढा काही प्रॉब्लेम आला नाही. सगळे लोक चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात. आपल्या पोलीस स्टेशनचं देखील फार मोठं सहकार्य त्या ठिकाणी आम्हाला भेटतं आणि असं सहकार्य पुढे नगरपंचायतीने देखील थोडीशी काळजी घ्यावा आणि आम्हाला आमच्या थोडंसं सहकार्य करा असं मी या ठिकाणी तुम्हाला नक्कीच सांगेन. आणि तुम्ही मला 2 मिनिटं बोलायला वेळ दिला. तिसरी मिरवणूक लक्ष्मी रोड मार्गे त्या 2 मिरवणुकांना क्रॉस व्हायला सांगणं एवढंच आहे. ज्यावेळेस मोरडेवाडीची संभाजी चौकातून क्रॉस इकडे होईल आणि निगुडवाडीला क्रॉस होईल, तोपर्यंत फक्त शेखर तुम्हाला विनंती आहे तुम्ही पारस कशी थांबा. कारण त्या दोन्हीचा आधीच क्रॉसिंग असते त्यात आवाज उद्या डीजेवरती ज्याचा आवाज जास्त असेल स्पष्टपणे सांगतो कारवाई केली जाईल. मग आता जमलेल्या कोणीही पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी रिक्वेस्ट करायला येऊ नका. आपला मंडळ आहे, आपण मिरवणूक काढतोय, आवाजाचा कंट्रोल आपण ठेवला पाहिजे. पुढच्या श्रेणी नाही राहिलं तर पोलीस प्रशासन सक्षम आहे. त्याचा जर आवाज वाढला तर डीजेवरच नाही मंडळावर सुद्धा कारवाई होईल. कोणाला काय अडचण असेल तर सांगा.